आज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आज दुपारी 1:30 वाजतापासून पीक विमा वाटप सुरू झालेले आहे आणि या बँक खात्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहे 22,000 रुपये। आता या नवीन जिल्ह्यांची यादी आलेली आहे। पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, कोल्हापूर, यवतमाळ। तर आज दुपारी 1:30 सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आलेली आहे। तर आज दुपारपासून जो काही पीक विमा आहे ते अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, जे की 22,000 रुपये याप्रमाणे कोणत्या बँक खात्यांमध्ये जमा होत आहे। आता नवीन बँकेची यादी देखील इथं आलेली आहे। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक, ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक। तर अशा जिल्ह्यांमध्ये लगेच शेतकरी बांधवांनी तुमचा SMS तपासा का तुम्हाला SMS आला का। आता काही शेतकऱ्यांना 10,000, 15,000, 22,000 याप्रमाणे पीक विमा इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। याचप्रमाणे तुम्हाला जर पीक विमा आलेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेले आहे। पुणेमध्ये 145 कोटी रुपये वाटप सुरू। याचप्रमाणे आता नवीन जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे। यादी कशी पाहायची हे सांगणार आहे। सातारामध्ये 98 कोटी रुपये यादी जाहीर झालेली आहे। लगेच यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करा। यादीत नाव असेल तरच पीक विमा इथं जमा होईल। सांगलीमध्ये 85 कोटी रुपये वाटप सुरू। कोल्हापूरमध्ये 92 कोटी रुपये खात्यात जमा सुरू। नाशिकमध्ये 120 कोटी रुपये यादी जाहीर झालेली आहे। जळगावमध्ये 110 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। धुळेमध्ये 76 कोटी रुपये खात्यात जमा झालेले आहे। नंदुरबारमध्ये 68 कोटी रुपये यादी जाहीर झालेली आहे। अहमदनगरमध्ये 132 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 104 कोटी खात्यात जमा झालेले आहे। यानंतर इथे आपलं बीडमध्ये 125 कोटी रुपये यादी जाहीर झालेली आहे। उस्मानाबादमध्ये इथे आपलं 88 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। लातूरमध्ये 95 कोटी रुपये खात्यात जमा झालेले आहे। यानंतर इथे आपलं नांदेडमध्ये 118 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। परभणीमध्ये 74 कोटी रुपये यादी जाहीर झालेली आहे। हिंगोलीमध्ये 52 कोटी रुपये खात्यात जमा झालेले आहे। यवतमाळमध्ये 140 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे। वर्ध्यामध्ये 63 कोटी रुपये खात्यात जमा झालेले आहे। चंद्रपूरमध्ये 70 कोटी रुपये यादी जाहीर झालेली आहे। अमरावतीमध्ये 108 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे। अकोल्यामध्ये 82 कोटी रुपये खात्यात जमा होत आहे। बुलढाण्यामध्ये 91 कोटी रुपये यादी जाहीर झालेली आहे। यानंतर वाशिममध्ये 57 कोटी रुपये खात्यात जमा होत आहे। नागपूरमध्ये 66 कोटी रुपये वाटप इथं सुरू झालेलं आहे। यानंतर गोंदियामध्ये 41 कोटी रुपये खात्यात जमा। भंडारामध्ये 48 कोटी रुपये यादी जाहीर। गडचिरोलीमध्ये 36 कोटी रुपये वाटप सुरू। रायगडमध्ये 44 कोटी खात्यात जमा। सिंधुदुर्गमध्ये 33 कोटी यादी जाहीर। रत्नागिरीमध्ये 39 कोटी रुपये वाटप सुरू। आज मोठी अपडेट इथं समोर आलेली आहे। तर तब्बल आता यामध्ये राज्यभरामध्ये 1850 कोटी रुपयाचा पीक विमा नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहे, जे की 22,000 रुपये याप्रमाणे। आता कोणाला पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे, जे की पीक विम्याचे पात्र शेतकरी आहेत तर अशांना इथं पीक विमा इथं जमा होत आहे। ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे तर असे शेतकरी बांधव, जर तुम्ही पीक विमा काढलेलाच नसेल किंवा पीक विम्याचा फॉर्म भरलेला नसेल तर अशांना पीक विमा मिळणार नाही। ज्यांच्या शेतातील नुकसान भरपाईचे पंचनामे झालेले आहेत, आधार लिंक आहे, अर्ज मंजूर झालेला आहे, KYC बँकेची केलेली आहे, ज्यांनी पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स पूर्ण केलेले आहे, पिकाच्या यादीमध्ये नाव आहे, याचप्रमाणे 72 तासाच्या तुम्ही नोंद केलेली आहे म्हणजे तक्रार केलेली आहे, तर हे शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत। अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे 27,000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी येतील, टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे। दुसरी त्यासमोर एक गुड न्यूज इथं आलेली आहे। तर आता पीक विम्यासंदर्भात मोठी आनंदाची बातमी म्हणजे पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही जिल्हे आहे यामध्ये पुणे आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, यानंतर अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर, रायगड, सिंधुदुर्ग तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। आता पीक विम्याची यादी कशी पाहायची आहे। आता पीक विम्याची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जा, तुम्ही पीक विमा यादी 2026 असं सर्च करा। यानंतर PMFBY ऑफिशियल वेबसाईट असं टाकलं तरी येईल। यानंतर पहिलं जे ऑप्शन येईल आपल्याला फॉर्मर कॉर्नरवरती क्लिक करा किंवा ॲप्लिकेशन टेस्ट किंवा बेनिफिशियरी लिस्ट यापैकी एखादा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करा। आता यामध्ये आपलं राज्य सिलेक्ट करायचं, आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करा, तुमचं जे काही राज्य आहे ते, जिल्हा निवडा तुमचा, तालुका निवडा तुमचा, गाव आणि अर्ज क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून चेक करता येणार आहे। आता यादी तपासताना पीक विमा तुमचा मंजूर आहे का, खात्यात जमा होणार आहे का हे तुम्हाला इथे दिसेल।
महत्त्वाचं म्हणजे ई पीक पाहणी तपासा, अर्ज अप्रूव्हल आहे का तपासा, 72 तासाच्या तक्रार केली का तपासा, आधार लिंक आहे का, किंवा तुम्हाला एक लेखी अर्ज देता येणार आहे ऑफलाईन. हे तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीकमा ऑफिस किंवा पीकमा प्रतिनिधीला द्यायचं आहे. प्रति व्यवस्थापक प्रतिनिधी पीकमा कंपनी तालुका लिहा जिल्हा लिहा. पीकमा रक्कम मंजूर करूनही बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी करण्याबाबत विनंती. महोदय, मी खालील सही करणारी किंवा करणारा शेतकरी, यामध्ये तुमचे नाव लिहा, तालुका, जिल्हा, याचप्रमाणे राहणार. मी सन 2025 असेल, 26 असेल, 24 असेल मध्ये पिकाचा पीकमा फॉर्म भरलेला आहे. माझ्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले आहे. मी वेळेत नुकसान भरपाई देखील नोंदवलेली आहे. तसेच ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे. 72 तासाच्या तक्रार केलेली आहे. पीकमा अर्ज मंजूर आहे. पीकमा यादीमध्ये नाव आहे, आधार लिंक आहे खातं, तरीसुद्धा माझ्या खात्यामध्ये पीकमाची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे: शेतकऱ्यांचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, अर्ज क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, पिकाचे नाव. तरी माझा अर्ज तपासून लवकरात लवकर पीकमाची रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. धन्यवाद. शेतकऱ्यांची सही. किंवा तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो. या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता. यामध्ये 1444714447. तर यावरती कॉल करा आणि तक्रार करा. आता तक्रार केल्याच्या नंतर कोण तक्रार करू शकतं? पीक नुकसान झालंय, 72 तासाच्या तक्रार नोंदवा. ज्यांना पीकमा आलेला नसेल तर असे शेतकरी बांधव यावरती तक्रार नोंदवून तुमचा पीकमा मिळू शकता. नवीन शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता नवीन पीकमाचा दुसरा टप्पा तर जमा होतच आहे आणि दुसऱ्या नवीन जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे. जे की नवीन पात्र शेतकरी आहेत त्यामध्ये नाव लगेच तपासा त्यामध्ये आहे की नाही. नवीन जिल्ह्याची, तालुक्याची, गावाची नवीन यादी इथं आलेली आहे, तर लगेच यादी पहा आणि पीकमा मिळवा.